सुट्टी भेटली की आम्ही फिरायला येतो. आज माझ्यासोबत आहे माझा मित्र तेज. तुला मराठी येते? थोड़ा थोड़ा मालूम है. हाँ, हिंदी मालूम है, मराठी नहीं मालूम. मराठी नहीं मालूम है, थोड़ा थोड़ा हिंदी समजता है. चलो, मेडिवल टाउन आहे, एक भरपूर जुना टाउन ज्याचं नाव आहे प्रोवा. माझ्या मागे आहे सीझर टॉवर. 12व्या शतकात हा टॉवर एक प्रिझन म्हणून मानला जायचा. ही 12th सेंचुरीमध्ये बांधलेली वॉल आहे आणि Do you want to wish something? आय विश फॉर 1000 फॉलोअर्स. लुक एट दिस ब्रो. वाह तेजा, चला एक्झिट मारूया. हा तो बघा धडपडतोय. घराच्या खालून पाणी वाहत आहे. याच लोकेशनमध्ये शॅम्पेनचा जो सेल होता तो इकडे केला जायचा. हा चर्च कधी कंप्लीट झालाच नाही. हॅलो नमस्कार, बोंजूर, सलाम टू एव्हरीवन वॉचिंग आउट माय ब्लॉग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युरोपच्या अजून एका ट्रॅव्हल सिरीजमध्ये. आज माझा डे 14th आहे आणि डेली व्लॉग्स नाही होत आहेत, बट ठीक आहे, जे काही आहे ते आहे. सुट्टी भेटत नाही त्याच्यामुळे जरा धावपळ असते कामामध्ये आणि सुट्टी भेटली की आम्ही फिरायला येतो. आज माझ्यासोबत आहे माझा मित्र तेज आणि हा आहे साऊथ इंडियावरून. तुला मराठी येते? थोड़ा थोड़ा मालूम है. हाँ, हिंदी मालूम है, मराठी नहीं मालूम. मराठी नहीं मालूम है, थोड़ा थोड़ा हिंदी समजता है. चलो, तर काय नाही, आज आम्ही आलो आहे प्रोव्हान्समध्ये. म्हणजे इकडे एक मेडिवल टाउन आहे, एक भरपूर जुना टाउन ज्याचं नाव आहे प्रोवा आणि आम्ही तिकडेच फिरायला आलो आहे. डे ट्रिप आमची पॅरिसवरून 2 तासाची ट्रेन पकडून आम्ही इकडे आलेलो आहे फिरायला. आणि तुम्ही माझ्यासमोर बघू शकता कॅसल. हा कॅसल भरपूर जुना आहे, म्हणजे 12व्या शतकातला कॅसल आहे. आता आपण तिकडे आतमध्ये जाऊ थोड्याच वेळात. इंट्रो शूट करतो आहे तोपर्यंत आणि मग बाकीचं तुम्हाला दाखवू इकडचं प्रोवाचं शूट वगैरे. चला फिरूया प्रोवा. मित्रांनो, माझ्या मागे आहे सीझर टॉवर आणि 12व्या शतकात हा टॉवर एक प्रिझन म्हणून मानला जायचा किंवा एक वॉच टॉवर म्हणून मानला जायचा. तुम्ही बघू शकता भरपूर ब्युटिफुल आहे आणि तेजा पण आहे इथे. तेजा, हाऊज इट? लाईक इट? It's really a beautiful castle. व्हेरी ब्युटिफुल प्लेस टू विजिट. या Of course, and I guess you guys have to come and visit here. प्रोवा. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण हे वाईन यार्ड आहे आणि It's not the wine, I guess it's a champagne, right? दिस वन या मे बी शॅम्पेन. ही लोकेशन शॅम्पेनसाठी फेमस आहे त्याच्यामुळे मे बी शॅम्पेनचं असेल हे प्लांटेशन. बट या मस्त आहे. इकडे पिकनिकसाठी तुम्ही येऊ शकता. ही जी तुम्ही वॉल बघताय ना, ही 12th सेंचुरीमध्ये बांधलेली वॉल आहे आणि तुम्हाला पूर्ण या प्रोवाच्या रिजनमध्ये अशी वॉल दिसेल. बेसिकली एक बाउंड्री होती जी प्रोटेक्शनसाठी बांधलेली होती. सगळीकडेच तुम्हाला पूर्ण प्रोवामध्ये हे दिसेल. मित्रांनो, आम्ही मगाशी तिकडे होतो आणि आता टॉवरच्या आत चाललो आहे. हे बघा, सीझर टॉवर 6 वाजेपर्यंत चालू असतो. लुक्स अमेझिंग. हा Quite a big castle. And it's really old. Is that it? नो Bro, that's a bit. मे बी मला वाटतं तुम्ही इथे तिकीट काढू शकता. There's a wishing well. विशिंग वेल. Do you want to wish something? आय विश फॉर 1000 फॉलोअर्स. लोकेशन खतरनाक लोकेशन आहे. आणि समोर एक चर्च आहे. हा
हा चर्च आहे मला वाटतं 1400 सालीचा, म्हणजे 14th सेंचुरीचा चर्च आहे. भरपूर वारा सुटला इथे. Yeah. How's it? So The top. windy and the city looks beautiful from here. कुछ हिंदी में बोल. हिंदी. मुझे थोड़ा हिंदी मालूम है. हाँ. एकदम छोटा रस्ता भेटला, एकदम भुयारी वरती जायला मला वाटतं. आणि माझ्या मागे तेजा आहे. वॉच टॉवर इज द टॉप आय गेस. वाटतं एकदम वरती आम्ही चाललोय कुठेतरी. लुक एट दिस ब्रो. वा तेजा. अरे वा, एकदम जुन्या काळाचं कन्स्ट्रक्शन. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण लाकडी बांधकाम. एकदम टॉप वरती आम्ही. बी केअरफुल. आणि व्ह्यू बघा. Yeah, it's Bell area. फोर्टीन्थ सेंचुरी. ही बघा. This bell, I think how old it is. हालत तर खराब आहे एकदम, बट Two bells, one smaller. या 2 बेल आहे तिथे. मे बी जी खाली आपण बघितला ना एरिया, ते पाणी वर टाकून बेल वाजवण्यासाठी असेल, असं यांचं मेकॅनिझम असेल. त्या चेननी ते लोक बेल वाजवत असतील पाण्याच्या वजनावरती. असं काहीतरी असेल मेकॅनिझम, किंवा येऊन पण. चला एक्झिट मारूया. भरपूर छोटा रस्ता आहे, मला तर जमत नाही माझा ट्रॅव्हल बॅग घेऊन. हां तो बघा धडपडतोय. तेजा फॉलिंग डाऊन. रस्ता बघा केवढंच आहे मित्रांनो. मित्रांनो मी आता उभा आहे इकडच्या स्क्वेअरमध्ये, म्हणजे प्रोव्हान्सचा जो स्क्वेअर आहे तिकडे. आणि याच लोकेशनमध्ये शॅम्पेनचा जो सेल होता तो इकडे केला जायचा. म्हणजेच बरेच लोक इकडे शॅम्पेन विकायला यायचे. आणि आजकाल इकडे बरेच रेस्टॉरंट ओपन झाले आहेत. शॅम्पेन विक्रीमुळेच हा रिजन जो आहे तो फेमस झालेला होता. आणि आत्ता फिलहाल इकडे काही शॅम्पेन वगैरे विक्री होत नाही, बट रेस्टॉरंट्स वगैरे आहेत. तुम्ही इकडचा मिडल स्क्वेअर बघायला येऊ शकता. हाच जरा एक लाईव्हली एरिया आहे. हे बघा मित्रांनो, घराच्या खालून पाणी वाहत आहे आणि असा व्ह्यू आहे. हे आहे प्रोवा. सगळ्या घरांच्या खालून हे पाणी वाहतं. पूर्ण झरणा आहे, नदी झरणा वगैरे वगैरे. असं मानलं जातं की या प्रोव्हान्सच्या खाली भरपूर अंडरग्राऊंड टनल्स आहेत, जे की भरपूर गुप्त ग्रुप्ससाठी बनवलेले होते. म्हणजे जे काही वाईट गोष्टी होत होत्या ते सगळ्या या अंडरग्राऊंड टनल्समध्ये होत होत्या. बट आजकाल तुम्ही एकही बघू नाही शकत हे टनल्स. सो हिडन टनल्स आहेत या पूर्ण टाउनच्या खाली. माझ्या मागे तुम्ही जी बिल्डिंग बघताय ती बेसिकली एक चर्च आहे, जी 14th सेंचुरीमध्ये बनवलेली. बट हा चर्च कधी कंप्लीट झालाच नाही, हा अर्धवटच राहिला. आणि या चर्चचं नाव आहे सेंट क्युरेस चर्च. आणि प्रोव्हान्समधला एकच चर्च आहे हा. आतमध्ये जाऊन बघूया कसा दिसतो.
तर मित्रांनो असा होता माझा डे 14 ऑफ मराठी ब्लॉग्स इन युरोप आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण मस्तपैकी फिरलो प्रोवा रिजनमध्ये आणि हां तिकडचे जरा ब्युटिफुल लोकेशन्स बघितले, भरपूर हिस्टॉरिक लोकेशन्सही बघितले आणि असं होता जरा आजचा मजेदार ब्लॉग होता. म्हणजेच तुम्हाला जरा लेट दिसेल बट ठीक आहे, आलो मी फिरून वगैरे मस्त तुम्हाला दाखवलं आहे. पॅरिसपासून 2 तास लागतात प्रोवा या लोकेशनला पोचायला आणि इकडची पी लाईन ही जाते गार्दिलिस्टवरून. सो जर तुम्ही पॅरिसला येत असाल आणि तुम्हाला मेडिवल टाऊन बघायचं असेल, युनेस्कोनी त्यांच्या लिस्टमध्ये टाकलेलं आहे 2001मध्ये प्रोवा रिजनला बिकॉज ऑफ द शॅम्पेन ट्रेड आणि त्याच्यामुळे भरपूर फेमस आहे. तो जो मेन स्क्वेअर आहे तिकडे शॅम्पेनचं ट्रेड व्हायचं आणि हां तुम्ही बघू शकता तिकडे जाऊन मस्तपैकी एकदम मेडिवल टाऊनचा फील येईल. 2 तास आणि नॅविगोनी जाऊ शकता, 2 तासाची जर्नी आहे बट नॅविगोनी तुम्ही ट्रॅव्हल करू शकता तिकडे. सो येत असाल इकडे पॅरिसमध्ये तर नक्कीच प्रोवा रिजन व्हिजिट करा. चलो बाय बाय, मिलते है नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला भेटूया.